तुम्ही कधी कांद्यामध्ये रवा टाकून नाश्त्याचा हा झटपट बनणारा पौष्टिक आणि चटपटीत पदार्थ बनवलाय का? नसेल बनवला तर हा व्हिडिओ आजच सेव्ह करून ठेवा। यासाठी इथे मी कांदे घेतलेले आहेत। कांदे छान उभे पातळ असे कापून घ्यायचे आहेत। आता यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे। हा रवा व्यवस्थित कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। सुरुवातीला अजिबात पाण्याचा वापर करण्याची आवश्यकता पडत नाही, कारण कांद्यामध्येच भरपूर असं पाणी असते। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ, थोडासा ओवा, हिंग, हळद, लाल तिखट आणि गरम मसाला टाकून घ्यायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मसाले वापरू शकता। थोडेसे बारीक चिरलेले मेथीचे पानं, भरपूर अशी कोथिंबीर, हिरवी मिरची आणि फक्त 2 चमचे एवढं दही टाकून सगळे साहित्य परत एकदा यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर 3-4 चमचे एवढा पाण्याचा वापर करून छान याचं आपल्याला सैलसर असं पीठ तयार करून घ्यायचं आहे। आता यामध्ये रवा वापरलेला आहे, त्यामुळे अगदी 7-8 मिनिटासाठी हा रवा असाच मुरत ठेवायचा आहे। तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया। चटणीसाठी इथे पॅनमध्ये तेल टाकून घेतलं। तेलामध्ये शेंगदाणे टाकून शेंगदाणे छान असे परतून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये जिरे, टोमॅटो, लसूण पाकळ्या, पांढरे तीळ आणि लाल मिरच्या टाकून घेतलेले आहे। सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे। टोमॅटो लवकर शिजावा किंवा लवकर नरम व्हावा याकरता यामध्ये मी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं। तर इथे सगळे साहित्य छान असे भाजून झालेले आहेत। थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये थोडीशी साखर आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वापरू शकता। थोडंसं पाणी टाकून अगदी बारीक याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता झटपट अशी आपली ही चटणी बनवून तयार झालेली आहे। या चटणीला तडक्याची सुद्धा आवश्यकता नाहीये। चटणी बनवेपर्यंत इथे हे पीठ सुद्धा छान असं मुरलेलं आहे। आता या पिठाला छान असं बाइंडिंग येण्यासाठी इथे मी पाव वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ सुद्धा या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आज आपण कांद्यापासून थालीपीठ बनवणार आहे। तर थालीपीठ बनवण्यासाठी अगदी परफेक्ट असं हे पीठ बनवून तयार झालेलं आहे। हे थालीपीठ मी डायरेक्ट तव्यावरतीच थापून घेणार आहे। नॉनस्टिकच्या तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि यावरती चमचाभर एवढं हे पीठ टाकून घ्यायचं आहे। हाताला थोडंसं पाणी लावून छान पातळ असं आपल्याला याचं थालीपीठ थापून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे कपड्यावरती सुद्धा थापून घेतलं तरी सुद्धा चालेल। तर तुम्ही बघू शकता खूप छान मस्त असं याचं थालीपीठ थापलं गेलेलं आहे। थालीपीठ तव्यावरती थापत असताना गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे, नाहीतर हाताला चटके लागू शकतात। त्यानंतर यावरती थोडंसं तेल किंवा तूप टाकून घ्यायचं आहे। वरून झाकण ठेवून मध्यम आचेवरती थालीपीठ छान 1-1.5 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे। पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। थालीपीठ आलटून पलटून दोन्ही बाजूने छान मस्त खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। तर पहिलं थालीपीठ छान असं खरपूस भाजून तयार झालेलं आहे। राहिलेल्या पिठाचे सारख्याच पद्धतीने मी थालीपीठ तयार करून घेतलेले आहे। चटपटीत असे हे कांद्याचे थालीपीठ किंवा पराठे तुम्ही सकाळच्या घाईमध्ये झटपट नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनसाठी नक्की बनवून बघा। तुम्हाला आजची माझी ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।